ही गोष्ट आहे कंजूस आणि पैपैचा हिशोब ठेवणाऱ्या सखाराम पाटील याची. त्याची कथा सांगतोय त्याचा मित्र कमगडी दामू. मराठवाड्यातून लहानपणीच आईबरोबर आलेला दामू पाटलाबरोबर मोठा झाला. काही वर्षांनी त्याची आई वारली. त्यानंतर पाटील कुटुंबानेच त्याचा सांभाळ केला. हीच आता दामूची फॅमिली. गावात दरवर्षी हापूसचा राजा ही स्पर्धा होते. गेल्या 5 वर्षांपासून ही ट्रॉफी मिळवतोय सखाराम पाटील. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे युवराज भोसले. सखारामच्या यशाचं गुपित जाणून घेण्यासाठी त्याने स्टेपनीला त्याच्या मागावर ठेवलेलं असत. एवढं करूनही यावर्षीसुद्धा पाटीलच बाजी मारतो. पाटलाचं कुटुंब म्हणजे पार्वती, मुलगी तुळशी आणि पिंकू बकरीचं पिल्लू हेही त्यांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग. तुळशीचं भावविश्व पिंकूभोवती फिरत. पण अचानक पिंकूनं खाणं पिणं बंद केले. पार्वती पाटलाला पिंकूला डॉक्टरकडे दाखवून आणायला सांगते. आता डॉक्टरकडे न्यायचं म्हणजे पैसा खर्च करावा लागणार. मग पाटील कसला तयार होतोय? जो माणूस देवळाकडे आल्यावर चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून सायकलला बांधून ठेवतो, तो पिंकूला डॉक्टरकडे नेणार. कंजूसपणाचा कहर म्हणजे त्याच्या तुटलेल्या चपलेचा झालाय सांगाडा. कारण त्यात चामडं कमी आणि खिळे जास्त. तो मोची तरी किती शिवणार? त्याच्या घरात मिक्सरला थारा नाही. पाट्यावरच्या वाटणाची चवच लई भारी, नाही का? पार्वती त्याला म्हणतेही, एक दिवस जीव काढाल माझा, त्यापेक्षा दादाराच घेऊन द्यायला सांगते. पाटील लगेच म्हणतो, हल्ली उकाडा वाढलाय, एसी पण सांगशील का? पार्वती त्याला म्हणते, तो लाख देईल, पण तुम्ही लाईट बिल भराल का? जत्रेचा दिवस. पार्वतीला मिक्सर पाहिजे म्हणून पाटील लक्की ड्रॉच्या स्टॉलवरून तिकीट घेऊन येतो. त्याला खात्रीच असते 3रं बक्षीस त्यालाच मिळणार. सेटिंगच केलेली असते तशी. जत्रा म्हटली म्हणजे तमाशा आलाच. तो फुकट बघायचा असेल तर काहीतरी करावं तर लागणार. जे फुकट ते पौष्टिक. मार्ग सापडतो. पण चुकून एंट्री रॉंग जागेत होते. कलाकारांचा मेकअप करणारा गणेश चव्हाण त्याच्या मामाला सांगतो, माझ्या टॅलेंटची खरी कदर मुंबईतच आहे. तेवढ्यात मामाचं लक्ष त्यांच्याकडे जात. तो त्यांना तिथून घालवून देतो. तुळशी पिंकूसाठी लॉकेट घेते. त्या स्टॉलकडे येतात. पहिलं 2रं प्राईज दिलं जात. आता 3रा नंबर अनाऊन्स करणारा खिशातून हळूच नंबर काढतो आणि वाचून दाखवतो. तो नंबर पार्वतीचा असतो. पाटलाची कृपा 2रं काय, इथे तमाशाला त्यांना फुकट बॅकस्टेज एंट्री मिळालेली असते. पार्वतीला मिक्सरबद्दल शंका आलेली असते. ती पाटलाला विचारते, नेमका तुम्हालाच कसा काय मिक्सर लागला? तो म्हणतो, काया रामाला नवस केला होता म्हणून लागला. साक्षीदार म्हणून दाम्यालाही बोलायला लावतो. दामूला मात्र आतली खबर चांगलीच माहीत असते. पाटलानं 500 रुपये देऊन 3ऱ्या नंबरचं बक्षीस फिक्स केलेलं असत. 3 दिवस काही न खाल्यामुळे पिंकू कोमेजून गेलेला असतो. जन्मल्यापासून त्याला एकदाही पाटलानं डॉक्टरकडे नेलेलं असत. शेवटी तुळशी त्याला म्हणते, जर पिंकूला काही खाल्लं नाही तर मीही काही खाणार नाही. दामूच्या मालकाचा कंजूसपणा माणसांपुरताच, पण झाडांच्या बाबतीत तो एकदम उदार. त्यांना गाणी ऐकवणं, त्यांची विचारपूस करणं जणू काही त्यांची पोटची पोर असती. पिकांचा राजा असावा तर पाटलासारखा. तुळशीसाठी तरी पिंकूचं औषध पाणी करावं लागणार. मग काय, लागतो पाटील कामाला. दामूच्या फोनवरून डॉक्टरला फोन करून त्याला ममदापूरला बोलवतो. दवाखान्याबाहेर डॉक्टर बाहेर जायची वाट बघत बसतो. डॉक्टर बाहेर पडल्यावर ते दोघे कंपाऊंडर रमेशला गाठतात. त्याची स्तुती केल्यावर तो घरी यायला तयार होतो. कंपाऊंडरला बघून पार्वती विचारते, तुम्ही डॉक्टरला घेऊन येणार होतात ना? पाटील डॉक्टर ममदापूरला गेल्याचं सांगतो. डॉक्टरच्या पुढचा हा कंपाऊंडर. ऑपरेशन करावं लागेल म्हणतो. ऑपरेशनचं नाव ऐकल्यावर पाटील चिडतो. जनावराने 3 दिवस काही खाल्लेलं नाही, ऑपरेशन काय, गोळ्या दे, तो म्हणतो. रमेश ऑपरेशनवर ठाम असतो. 15,000 अमाऊंट सांगतो. अमाऊंट ऐकून पाटील बिथरतो. 10-15 रुपयात होत असेल तर बघ. शेवटी पार्वती बोलते, घेऊन जा त्याला हॉस्पिटलमध्ये, हवं तर मी पैसे देते. पण पाटील कसला ऐकतोय? तो राम्यालाच घालवून देतो. डॉक्टर ममदापूरला पोचलेला असतो. तिथून तो दामूला फोन करतो. दामू लगेच पलटी मारतो, ममदापूरला नाही, मी समदापूरला म्हणालेलो. राहू दे आता, त्यापेक्षा उद्या दवाखान्यातच येतो म्हणतो. डॉक्टर चिडतो, उद्या तिप्पट फी द्यावी लागेल. पाटील गावकऱ्यांसोबत असताना त्याला काळजीत बघून एकजण त्याला कारण विचारतो. तो पिंकूचं कारण सांगतो. ऑपरेशनसाठी 15,000 सांगितले ऐकल्यावर त्याला मुंबईत बैलघोडा हॉस्पिटलला मोफत उपचार होतात, तिथे जाऊन दाखवायचा सल्ला दिला जातो. मोफत शब्द ऐकल्यावर पाटलाचे डोळे चमकतात. घरी येऊन तो पार्वतीला उद्या पिंकूला घेऊन मुंबईला जाणार असल्याचं सांगतो. दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन निघतो. श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येतो. ट्रॅक्टरला साखरीनं बांधून टाकतो. दाम्या लगेच कंपार्टमेंटचे पैसे मागतो. पण पाटील असतो, त्याच्या हातातून पैसा सुकतोय. होय. पिंकूला ॲक्टिव्ह झालेला बघून पाटलाला शंका येते. तो म्हणतो,
याच्याकडे बघून याला काही झालंय असं वाटत नाही. परत घरी जाऊया का? दामू माऊचं नाव घेऊन त्याची समजूत काढतो. त्यांना स्टेपनी पाहतो. लगेच दाजीला फोन करून माहिती पुरवतो. तेवढ्यात ट्रेनचा आवाज कानावर पडतो. पाटील दामूला पाळायला सांगतो. जनावर घेऊन ट्रेनमध्ये चढले तर पब्लिक बोंबाबोंब करेल म्हणून त्यांनी धावती ट्रेन पकडलेली असते. त्यांच्यावर पाळत ठेवायला स्टेपनीसुद्धा ट्रेन पकडतो. मुंबईत आल्यावर नेमकं त्यांना TC पगारे पकडतात. घाबरून पिंकूला तिथेच सोडून ते पळ काढतात. पोलीस त्यांच्या पाठी लागतात. पळताना पाटलाला लेकीचा चेहरा आठवतो. TC पगारे पिंकूला मोठ्या साहेबांकडे नेतात. दामू हे सगळं लपून पाहतो. पगारे पिंकूची व्यवस्था स्टोअर रूममध्ये करतात. पोलीस आणि जेलच्या भीतीनं पिंकूला न घेताच पाटील घरी परततो. पार्वती पिंकूबद्दल विचारते. तो म्हणतो, डॉक्टरांकडे 8-10 दिवस ठेवावं लागेल. हा डॉक्टर कोण आहे माहिती आहे? TC पगारे. पिंकू आता पूर्ण बरा होऊन घरी येईल याचाच आनंद माऊच्या चेहऱ्यावर दिसतो. इथे पगारेंना पिंकूच्या काळजीनं झोप लागत नसते. ते त्याला पाहायला निघतात. स्टोअररूमकडे 2 हमालांचं बोलणं त्यांच्या कानावर पडत. बकरीच्या पिल्लाला पळवून कसं खाता येईल याचा विचार ते करत असतात. पगारे त्यांना तिथून पिटाळून लावतात. पगारेंना त्याला त्याच्या मालकापर्यंत पोचवायचं असत. ते त्याच्या सेफ्टीसाठी त्याला घरी घेऊन येतात. त्याला घरी ठेवायला त्यांची बायको तयार नसते. 8 दिवसांची मुदत देऊन ती माहेरी निघून जात. माऊ पिंकू लवकरात लवकर घरी यावा यासाठी वडिलांना बिलगते. पिंकूला आणण्यासाठी पाटील दामूला रेल्वेत ओळख आहे का विचारतो. तुम्ही कधी तिकीटच काढू दिलं नाही, ओळख कशी होणार? दामू म्हणतो. आता पुन्हा काहीतरी तिकडंबाजी करावी लागणार. पगारे पिंकूसाठी वेटरनरी डॉक्टरला बोलवतात. त्याच्या खाण्यात कचऱ्यातलं काहीतरी आलं असेल, तो म्हणतो. पिल्लाला इंजेक्शन देतो. कॉलनीतली मुलं पिंकूला फिरायला बाहेर घेऊन जातात. पगारे डॉक्टरना म्हणतात, याच्या गळ्यात जेव्हा बिल्ला बघितला तेव्हाच कळलं कुणीतरी याच्यावर मनापासून प्रेम करत असणार. पिंकूविना घर सुनं झालेलं असत. दुसऱ्या दिवशी ते श्रीरामपूरला रेल्वे ऑफिसरला भेटतात. ऑफिसरला विदाऊट तिकीट शेळीला घेऊन रेल्वेत चढल्याबद्दल कळल्यावर तो त्यांना म्हणतो, आता त्या पिल्लाला फाईन न भरता कसं पळवून आणता येईल यासाठी जरा डोकं चालवा. तिथून बाहेर आल्यावर पार्वतीचा फोन येतो. त्याचा सगळा राग बाईकवर निघतो. इथे पिंकूला सांभाळण्यासाठी पगारेंनी सुट्टी टाकलेली असते. त्यांच्या साहेबांचा त्यांना फोन येतो. ते म्हणतात, 2-3 दिवसांनी पेपरात जाहिरात द्या. त्याचा लिलाव करून टाकू. स्टोअररूममध्ये जास्त दिवस त्याला नाही ठेवता येणार. त्यांना बायकोचा फोन येतो. पिंकूच्या प्रेमामुळे त्यांचा राग तिच्यावर निघतो. ते म्हणतात, किती निष्ठुर आहात तुम्ही. तू कधीही ये. लिलाव होईपर्यंत हा इथेच राहणार. पगारेंनाही त्याचा लळा लागलेला असतो. पिंकूची जाहिरात द्यायची म्हणजे पिंकूचं वजन, उंची सगळी मापक घ्यावी लागणार. मग काय, त्याच्या मापांसाठी पळापळ सुरू. त्याची जाहिरात छापली जाते. गावात प्रत्येकाच्या हातात पेपर असतो. युवराज दाम्याला पेपरमधील बातमी दाखवतो. स्टेपनीसुद्धा पिल्लाला मुंबईला घेऊन गेल्यास बोलतो. रात्री घरी जाताना युवराज दारात असतो. त्याने पार्वतीला बातमी दिलेली असते. तुळशी पळत येते. त्याला म्हणते, तुम्ही खोटं बोललात. मला तुम्ही अजिबात आवडत नाही. पार्वतीचा रागही त्याला सहन करावा लागतो. ती म्हणते, हे करून तुम्ही दाखवून दिलत की तुमचे विचार किती नीच आहेत. अख्खं गाव तुम्हाला कंजूस म्हणतं, पण मी दुर्लक्ष केलं. पण उद्या आम्ही आजारी पडलो तर खर्च होतोय म्हणून आम्हालाही जंगलात सोडून याल का? ती त्याला सोडून जाण्याचा निर्णय सांगते. तुळशीला घेऊन ती भावाबरोबर निघते. पाटील पुरता कोलमडतो. पिंकूला सोडून आणण्याच्या 3 आयडिया दामू त्याला देतो. पहिली, मुंबईला पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं. शिक्षा भोगून पिंकूला परत आणायचं. दुसरी, रात्री पिंकूला पळवून आणायचं, पण हे काम रिस्की, कारण पकडलो गेलो तर पहिली शिक्षा पण लागू होईल असं पाटलाचं म्हणणं असतं. तिसरी, योगा मित्राला कामाला लावायचं. तो पोलिसांना कामाला लावेल आणि पिंकू परत येईल. हा पर्यायही बाद होतो. तेवढ्यात त्यांना मेकअप करणारा गणेश दिसतो. तो मुंबईला कॉस्ट्यूम आणायला जात असतो. पाटील त्याला गाठतो. दाम्या त्याला काहीतरी सांगतो, पण हा तर फ्रॉड आहे म्हणत तो काम नाकारतो. त्याला मनवेपर्यंत ते दोघे त्याच्याबरोबर मुंबईत दाखल होतात. शेवटी पाटलाचा संसार मोडू नये यासाठी तो त्याचं काम करायला तयार होतो. लिलावाच्या दिवशी गणेश त्यांना मित्राच्या मेकअप स्टुडिओत घेऊन येतो. बरेच गेटअप केल्यावर त्यातला एक फायनल होतो. पाटलाचा मेकओव्हर होतो. पगारेंची बायको परत आलेली असते. ती सुद्धा पिंकूचा सांभाळ करायला तयार होते. ते लिलाव होणार असल्याचं तिला सांगतात. पिंकूची बोली लावून त्याला आपल्याकडे परत आणायला ती त्यांना सांगते. स्टेपनी त्याच्या दाजीला पाटलाने घरात बाई ठेवल्याचं सांगतो. दाजी लगेच पार्वतीला फोन करतो. दुसऱ्या दिवशी पार्वती दारात हजर. घरभर तिचा शोध घेते. शेवटी दाम्याला विचारते. तो 2 दिवसांनी सांगतो म्हणतो. उलट तीच त्याला 2 दिवसांनी पाटलाला डिवोर्सची नोटीस येईल म्हणते.
युवराज लिलावासाठी मुंबईला जाणार असतो. त्याच्या माणसांना दाम्यावर नजर ठेवायला सांगतो. बायकोकडे बघत तो म्हणतो, उद्या शहरातून जनावर घेऊन येणार आहे, चांगला मटणाचा बेत कर. रात्री माऊचा फोन दामूला येतो. ती त्याला पिंकूला विकणार आहेत का विचारते. तो तिला समजावत म्हणतो, तुझे बाबा यावेळी सगळं व्यवस्थित करतील, पिंकूला तुझ्यापाशी आणतील, त्याला कुणालाही देणार नाहीत. लिलावाचा दिवस. पिंकूला घेऊन पगारे निघतात. युवराज तिथे पोचतो. स्टेपनी दाम्याच्या हालचाली युवराजपर्यंत पोचवतो. मालकाची तब्येत बरी नाही हे दाम्याने आधीच पसरवलेलं असतं. पिंकूची बोली 2200च्या पुढची होणार असते, कारण रेल्वेने मालकाला तेवढाच दंड लावलेला असतो. तेवढ्यात तिची एंट्री होते. पगारे पहिली बोली लावतात 2250. ती 2250वर 1 रुपया बोलते. 2260ची बोली युवराज लावतो. अमाऊंट ऐकून पाटलाच्या घशाला कोरड पडते. पण पिंकूला मिळवण्यासाठी बोली तर लावावीच लागणार. परत 1 रुपया वाढवून तो अमाऊंट सांगतो. दरवेळेस पाटील 1 रुपयाची वाढ करतो. युवराज डायरेक्ट 15,000ची वाढ करतो. त्यांचं लक्ष पाटलाकडे जात. त्याला संशय आलेला असतो. पाटलाकडे येऊन तो म्हणतो, माणसाची अवकात पाहायची असेल तर त्याच्या चपला नीट पाहाव्यात. या चपलांनीच पाटलाचा घात केलेला असतो. शेवटी 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये ज्यांनी बोली लावलेली असते त्यांना बोलवलं जातं. युवराज पंचांना भेटायला येतो. तो त्यांना म्हणतो, मला या पिलामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, फक्त याच्या मालकाला तो मिळू द्यायचा नाही म्हणून मी बोली लावली. पंच विचारतात, म्हणजे तुम्हाला त्या बाईंना हे पिलू मिळू द्यायचं नाही? तो म्हणतो, बाई की बाप्या, ते तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला जेवढी माहिती द्यायची तेवढी दिलेली आहे. नंतर पाटील पुष्पा बनून येतो. तिला पाहून पगारे विचारतात, आपण याआधी कधी भेटलोय का? ती त्यांना नायजेरियातून आल्याचं सांगते. पगारेंना तिच्या ग्रामीण भाषेच्या टोनवरून तिच्यावर संशय येतो. ती सावरून घेत म्हणते, तिथे नायजेरियात आम्ही गावातच राहतो, म्हणून माझी भाषासुद्धा ग्रामीण आहे. शेवटी वीग सरकल्यामुळे चोरी पकडली जाते. पाटील कायद्याच्या कसाट्यात सापडतो. पोलीस 2500ची पेनल्टी भरून बकरीला न्यायला सांगतो आणि जर ही रक्कम भरली नाही तर 3 दिवस गजाआड राहावं लागेल. मागे बसलेला युवराज अडून बसतो. त्याला पिल्लू हवसत. पोलीस त्याला म्हणतो, या पिल्लाचं जे काही करायचं आहे ते त्याचा खरा मालक करेल. पाटील तुरुंगात जाण्याचा निर्णय सांगतो. पोलीस त्याच्याकडे बघत म्हणतो, तिथे 20,000 द्यायला तयार होतात आणि इथे 2500 रुपयांसाठी तुरुंगात जात आहे. दामू पाटलाच्या कुटुंबाला चौकीवर आणतो. त्याला जेलमध्ये बघून पार्वतीचा संताप होतो. अख्ख्या गावासमोर लाज गेलेली असते. पैशांसाठी पोरीचं मन दुखावलेलं असत. बायकोचा विश्वास गमावलेला असतो. पार्वती त्याला खूप बोलते. रेल्वेच्या फाईनचे पैसे द्यावे लागतील म्हणून त्याने हा पर्याय स्वीकारल्याचं ती बोलते. पाटील त्यांची बाजू मांडतो. आजपर्यंत खूप मनं मी दुखावली. इथून बाहेर पडल्यावर ती फाईन मी भरणारच आहे. पण एका आजारी जनावराला स्टेशनवर सोडून तिथून पळ काढला. माझ्या मुलीचं मन मी दुखवलं. तुझा विश्वास मी गमावला. त्यासाठी ही 2500ची फाईन मला कमी वाटली म्हणूनच मी तुरुंगाची शिक्षा स्वीकारली. तुळशी त्याच्याजवळ येते. तो तिची माफी मागतो. पोलीस त्यांची सुटका करतात. पगारे पिल्लाला पाटलाच्या स्वाधीन करतात. तुळशीच्या हातात पिल्लू आल्यावर तिची कळी खुलते. पाटील पगारेंना 2500 रुपये देऊ करतो. ते पैसे पगारे पिंकूसाठी खर्च करायला सांगतात. फक्त जाताना ट्रेनने जाऊ नका म्हणतात. त्यांच्या जाण्याचा बंदोबस्त दाम्याने अगोदरच केलेला असतो. गणेशलाही पाटील बाईचे कपडे परत करतो. नाहीतर दुसऱ्या दिवसाचा चार्ज लागला असता. आणखी पैसा खर्च व्हायला नको म्हणून ही तत्परता. पिंकू परत मिळाला म्हणून तुळशी खुश. 2500 गेले नाहीत म्हणून पाटील खुश. शेवटी शेपूट वाकडं ते वाकडचं.